सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये पुंडरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। जो प्रत्येक बोधाचिया माथया सोहमतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती। ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये केलेलं गुरुस्तवन आपण पाहतो आहोत। ही जी गुरुस्तवन आहेत 16, 17 आणि 18व्या अध्यायामध्ये केलेली ही सर्वसाधारणपणाने दुर्लक्षित झालेली अशी गुरुस्तवन आहेत। याचं कारण या गुरुस्तवनामध्ये वापरली गेलेली भाषा आणि मांडले गेलेले सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी एक अद्भुत असा सूर्यनारायण या स्वरूपामध्ये सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे। मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू हा सूर्य आहे, पण हा सूर्य विश्वाभास मावळवून टाकतो असं वर्णन केलेलं आहे। खरं म्हणजे सूर्य उगवला की विश्वाभास प्रतीतीला येतो, विश्वातले सगळे पदार्थ प्रगट होतात। तर हा सद्गुरु रूपी सूर्य उगवल्याबरोबर विश्वाचा आभास नाहीसा होऊन जातो असं वर्णन या अध्यायाच्या सुरुवातीला केलेलं आहे। जेणे पाहलिया पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी। ज्यांचा उदय झाल्यानंतर पाहलिया पहाटे भेदाची चोर वेळ फिटे, चोरांची एक वेळ असते चोरी करण्याची, ती चोर वेळ फिटून जाते, संपून जाते। भेदरूपी म्हणजे परमात्मा आणि जगत याच्यामध्ये भेद निर्माण करण्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी नाहीशी होऊन जाते। जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरु मृग जळते। इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं। निबर प्रखर असा रश्मी समुदाय, किरणांचा समुदाय होता स्वरूप उखरी स्थिरू। या प्रखर अशा किरणांच्या समुदायाने स्वरूपाच्या भूमीवर चांगलाच प्रकाश निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी काही मृगजळ देखील निर्माण झाल्यासारखं भासतं।
म्हणजे वस्तुतः काहीही नसताना काही आहे असा भास होतो. याला महासिद्धी असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. ये महासिद्धीचा पुरु मृग जळते. महासिद्धी रूपी काही गोष्टी प्रकट झाल्यासारख्या दिसतात तर ते मृगजळ आहे. मृगजळाचा पूर आल्यासारखं ते आहे. कारण आत्मानुभवामध्ये निखळ स्वरूपाच्या ठिकाणी एकच एक परमात्मा असल्यामुळं पंचभौतिक विश्वाच्या नियमांप्रमाणे जे आभासात्मक होतं, अशा महासिद्धी या मृगजळासारख्या आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा मध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. प्रत्येक बोध म्हणजे आत्मबोध. आपल्या ठिकाणी जो प्रत्येक आत्मा आहे, आपल्या ठिकाणी जी शुद्ध चेतना आहे, जाणीव आहे, त्या जाणीवेला आपल्या स्वतःचा झालेला बोध म्हणजे प्रत्येक बोध. हा जो प्रत्येक बोध आहे, हा प्रत्येक बोध पूर्णत्वाला आल्यानंतर आत्मबोध त्याच्या पूर्णत्वाला आल्यानंतर जसा सूर्य उगवला की तो पूर्णत्वाला येतो म्हणजे आपल्या माथ्यावर येतो. तो आपल्या पूर्ण तेजाने या विश्वाला प्रकाशित करतो. जो प्रत्येक बोधाची हा प्रत्येक बोध म्हणजे क्षणमात्र निर्माण झालेला ध्यानातला बोध असं ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीयेत. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ध्यानामध्ये क्षण क्षण बोध होत असताना पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. अशा रीतीने प्रतिमांची पूजा करत असताना आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत असं भान निर्माण होत असताना, भजन करत असताना आपण परमात्म्याशी एकरूपता क्षणभर साधत असताना, नाम घेत असताना आपण नाम नामी आणि नामधारक याच्याशी अभिन्न होत असताना क्षणमात्र, कर्म करत असताना जो कर्म करणारा आहे तो देह मन बुद्धीपासून आपल्या स्वतःला वेगळा काढतो आणि असं समजतो की देह मन बुद्धीची कर्म चाललेली आहेत, मी याच्यापासून अत्यंत अलिप्त आत्मा आहे, मी वस्तुतः अकर्तृत्व आत्मबोधावर आहे. हा जो वेगळ्या वेगळ्या कृतींमधून थोडा थोडा होणारा बोध आहे, त्या त्या वेळेला होणारा बोध आहे, या बोधाचा समुच्चयात्मक परिणाम की जो कधी नाहीसाच होत नाही, सर्व जीवनभर व्यापून राहतो, असा प्रत्येक बोध. असा जेव्हा प्रत्येक बोध म्हणजे आत्मस्वरूपाचा बोध साधकाला होतो तेव्हा हा बोध माध्यानी आला असं समजायला हरकत नाही. काही झालं आणि काही झालं नाही. 1985 साली अमुक अमुक दिवशी आमचं ध्यान खूप चांगलं लागलं, त्याच्यानंतर एकदम 99 साल अशा प्रकारची गोष्ट नाही. आता जो बोध आहे ध्यानातून प्राप्त झालेला, हा बोध कायम टिकून राहतो आहे सर्व क्रियांमध्ये. त्यामुळे जणू या बोधाची माध्यान्न आलेली आहे. माध्यान्नीचा सूर्य जसा असावा तसा हा बोध ज्याच्या ठिकाणी निर्माण झाला, प्रत्येक बोधाची माथया सोहमतेचा माध्यानी आलिया. सोहम भाव सोहम बोध माध्यानी आल्यानंतर लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. जसा सूर्य डोक्यावर आल्यानंतर आपल्या स्वतःची सावली आपल्या स्वतःला पायाखाली लपून घेते, नाहीशी होऊन जाते, संपूर्ण नाहीशी होऊन जाते. सावली छाया या नावाचा पदार्थ शिल्लकच राहत नाही. तसा सोहम बोध माध्यानी आल्यानंतर या प्रकारे, नाहीतर साधकाचं असं चालू असतं की ध्यानाच्या वेळेला अत्यंत तीव्र असा बोध त्याला होतो, निरूपणाच्या वेळेला तीव्र बोध त्याला होतो. आता या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा बोध आणि तुमचा बोध, स्वरूपानंदांचा बोध आणि तुमचा बोध याच्यामध्ये काही अंतर नाही. पण प्रवचन संपल्यानंतर जिने उतरल्यावर मग अंतर पडतं.
त्यांचा बोध तरीही टिकून राहतो आणि तुमचा बोध नाहीसा होतो. असा नाहीसा होणारा जो बोध आहे तसं त्याचं नाहीसं होणं आता थांबून गेलं. आता जिने उतरले तरी देखील तुम्ही बोधावर राहिलात, तुम्ही घरी गेलात तरी बोधावर राहिलात, तिथून ऑफिसमध्ये गेलात तरी बोधावर राहिलात, तुम्ही झोपी जाताना देखील बोधावर आहात आणि झोपेतून उठल्यानंतर देखील बोध तुम्हाला सोडून गेलेला नाही. अनेक प्रकारचे उपभोग भोगत असताना देखील तुम्ही बोधामध्येच आहात आणि प्रसंगी कोणतेही भोग न मिळाल्याच्या स्थितीमध्ये देखील तुम्हाला तुमच्यापाशी बोध कायमच आहे. असा प्रत्येक बोध सोहमतेच्या माध्याने आल्यानंतर आत्मभ्रांती म्हणजे आपल्या स्वरूपाच्या विषयीची भ्रांती, त्याचीच पडणारी छाया अज्ञान हे आपल्या स्वतःला पायातळी दडवून घेते, नाहीशी होऊन जाते, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही जी आत्मभ्रांती आहे, या आत्मभ्रांतीचे सृजन करते आपणच आहोत. ही करामत दुसऱ्या कोणीही केलेली नाही. ही करामत आपल्याच ठिकाणी निर्माण झाली. त्याचे स्रष्टे सृजन करते दुसरा कोणीही नाही. आपणच आपल्याच मनामुळे आत्मभ्रांती निर्माण झाली, आपल्याच इंद्रियांमुळे आत्मभ्रांती निर्माण झाली. इंद्रियांची सुख इतकी मोहवतात की त्या सुखाच्या मागे इंद्रिय धावाधाव करायला लागतात, पळापळ करायला लागतात. आणि मग जो पळणारा आहे तो आपल्या स्वतःला पूर्णपणाने विसरून जातो, त्या इंद्रियांच्या सुखाच्या मागे धावत जातो. याला आत्मभ्रांती असं म्हणतात. मन आणि मनाची धाव इतकी सैरभैर अशी होऊन जाते आणि मनाने दाखवलेलं तेच खरं असं मानायची सवय असल्यामुळं आपल्या मनामध्ये जे येईल तर त्याच प्रकारे आपण विश्व पाहायला लागतो. लहानपणी कधीतरी मित्राचं पेन आवडलं म्हणून ते पेन त्याच्या न कळत चोरलं. मित्राची व्याकुळता पाहिली. शोध घेणारे जे आहेत ते शोध घेणारे कसा शोध घेत आहेत ते देखील पाहिलं. या सर्वांपासून आपल्या स्वतःचा बचाव केला. मग त्याच्यानंतर अनेक काहीतरी असंच चोरलं. असं करता करता चोरायचं असतं हा भाव पक्का होऊन गेला. आता जसं हा अट्टल चोर बनला तशी दुनिया देखील याला चोर भासायला लागली. हे जे सृजन आहे हे सृजन यांनी स्वतः निर्माण केलं. आणि जसं चोरीचं आहे तसं प्रत्येक गोष्टीचं याच्या बाबत झालं. आत्मभ्रांती ही गोष्ट आपणच जमवलेली असते. याला दुसरा कोणी जबाबदार नाही. आपल्या स्वतःच्या कर्मांनी आपण ती प्राप्त केलेली अशी भ्रांती. तसंच जे आत्मभ्रांत झालेले आहेत अशांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं ही भ्रांती अजूनच वाढत वाढत जाते. संतांच्या संगतीमध्ये ही आत्मभ्रांती नाहीशी होते. संतांच्या संगतीला समर्थ असं म्हणतात की मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. पण अशा संतांची संगती लाभलीच नाही किंवा अशा संतांकडे गेलाच नाही. त्याच्याऐवजी जो संसारामध्ये पक्का रमून राहिलेला आहे, मुरून राहिलेला आहे, अशाची संगत मोठ्या आवडीने केली. मग त्याचे गुण यांनी घेतले. त्याच्याशिवाय याला दुसरा पर्यायच नव्हता. हिसाब नीतीमध्ये ती सिंहाच्या मुलाची कथा जी आहे की सिंहाचा
छावा शिकार करत असताना सिंहणी बरोबर अचानक काही अडचण आली, अडथळा आला म्हणून सिंहीण तात्पुरती पळून गेली आणि हा छावा भरकटला. ती परत शोधत आली तेव्हा हा आपल्या जागेवर नव्हता. हा कुठेतरी दूर भटकत एका मेंढपाळाच्या नजरेला पडला. सिंहाचा छावा निरुपद्रवी, त्यांनी देखील आपल्या जवळ तो बाळगला आणि आपल्या मेंढ्यांबरोबर या छाव्याचा देखील त्यांनी सांभाळ केला. हळूहळू तो मोठा होत होता, तरी देखील सगळे मेंढ्यांचे गुण त्यांनी उचललेले होते. एके दिवशी असं झालं की एका सिंहाने गर्जना केल्याबरोबर मेंढपाळा सकट सगळ्या मेंढ्यांचं धाबं दणाणलं. तसंच याचंही धाबं दणाणलं. सगळे पळायला लागले, तसा हाही पळायला लागला. शिकारी करता म्हणून पाठीमागं धावणाऱ्या सिंहाने आपल्या जाती कुळातला एक मुलगा पळतो आहे असं पाहिलं. त्यांनी बाकीच्या मेंढ्यांना सोडून याला धरला. त्याची बकोटी धरली तर तो ओरडणं देखील विसरलेला होता. तो मेंढ्यांप्रमाणे बे बे करत होता. त्यांनी त्याला धरला आणि बाजूला केला. त्यांनी त्याला सांगितलं की तू वस्तुतः मी जो आहे तोच तू आहेस, तू वेगळा नाहीस. तरी त्याला तसं काही ते पटेना. तशीच बकोटी धरून त्याला त्यांनी पाण्यापाशी आणलं, विहिरीपाशी आणलं आणि त्याचा चेहरा त्यांनी विहिरीत दाखवला, प्रतिबिंबाच्या ठिकाणी दाखवला. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण मेंढी नाही, आपण सिंह आहोत, तेव्हा त्याची आत्मभ्रांती नाहीशी झाली. तोपर्यंत ही आत्मभ्रांतीची छाया त्याचा पाठलाग करतच होती. आपल्या ठिकाणी देखील अशीच आत्मभ्रांती भरून राहिलेली आहे. आत्मभ्रांती तर आहेच, स्वरूपाचा विसर तर आहेच, पण आपण जो छंद घेतलेला आहे त्या छंदासारखेच आपण होऊन गेलो. आपले छंद देखील विलक्षण होते. कोणत्या तरी नाटकामध्ये ते जगी या खास वेड्यांचा बसारा माजला सारा असं एक नाट्यगीत आहे, लहानपणी मी ऐकत असे. कुणाला वेड कनकाचे वगैरे अशा प्रकारचा छंद होऊन गेला. काय भ्रांती असेल त्या भ्रांतीचाच तो होऊन गेला आणि या भ्रांतीतून सुटणं मोठं मुश्किल होऊन जातं. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एका मंत्री महोदयांना वेड्यांचं इस्पितळ पाहण्याची इच्छा झाली. त्यामुळं त्यांना वेड्यांचं इस्पितळ पाहण्यासाठी घेऊन नेण्यात आलं. त्या इस्पितळाची ख्याती अशी होती की सगळे वेडे सरसकट एका ठिकाणी तिथं ठेवलेले नव्हते. तर ज्या छंदापोटी ते वेडे झालेले होते असे विषय पकडून तसे सगळी मंडळी एकत्र ठेवलेली होती. त्यांना सांगण्यात आलं की आता आपण ज्या वॉर्ड मध्ये जात आहोत, बराकी सारख्या ते वॉर्ड होते, कारण एकत्र सगळे ठेवलेले होते. या वॉर्ड मधली सगळी मंडळी ही शिक्षकी पेशाची अशी मंडळी आहे आणि तिथं अध्यापन आणि अध्ययन असं काम चाललेलं होतं. आणि मग नंतर असे वेगळे वेगळे वॉर्ड दाखवत त्यांना अजून एका वॉर्डच्या ठिकाणी आणलं की या ठिकाणची जी सगळी मंडळी आहेत तर ती मंडळी गाड्यांची शौकीन असणारी मंडळी आहेत. त्यांनी खिडकीतून डोकावलं तर कोणीच नव्हतं, सगळा वॉर्ड रिकामा. असं कसं काय झालं? दार उघडून ते आत गेले. डॉक्टर आलेले पाहिल्यानंतर सगळी वेडी मंडळी
पलंगा खालून बाहेर आली. खरं म्हणजे अपेक्षित दृश्य असं होतं की सगळे गाड्या चालवत असणार, पण ही सगळी पलंगाखाली काय करतायत असं त्यांना विचारलं तर ते असं म्हणायला लागले की आम्ही गाड्या रिपेअर करत होतो. तुम्ही इलेक्शन मध्ये तुम्हाला कधीही कोणीही अशा व्यक्तीने नमस्कार केला नाही अशी व्यक्ती तुम्हाला नमस्कार करत जाताना कधी पाहिलीये का? इलेक्शनच्या दिवसांमध्ये किती वेळ डोक्यात भरून राहिलेला असावं, सगळ्या जगाला नमस्कार करत ही मंडळी जातात, दिसेल त्याला हात जोडतात. किती आत्मभ्रांती असू शकते, किती भ्रम असू शकतो, किती वेडेपणा असू शकतो. आणि अशा प्रकारची मंडळी मग लोकसभेमध्ये कशा रीतीने वागतात ते आपण 11 ते 12 पाहतो. दूरदर्शनवर जेव्हा प्रश्नोत्तराचा तास असतो तेव्हा पाहतो. काय खरं मिळवायचं असतं, कशा करता जीवन आहे, कशाचाच पत्ता नसणारी मंडळी. ही जी भ्रांती आहे ही भ्रांती सगळ्या बाजूनी असू शकते. जशी विकृतीच्या अंगाने असू शकते तशी खूप चांगल्याचा ध्यास घेतलेली अशी असू शकते. पण भ्रांतीच. सगळं जग सुधारावं, सगळ्या जगामध्ये स्वच्छता असावी अशी भ्रांती लोकोत्तर काम करून जाते, तरी भ्रांतीच. प्रसंगी देश सेवा, प्रसंगी समाज सेवा या भ्रांतीमुळे खूप कल्याण लोकांचं झालेलं असं देखील दिसतं. पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर त्या व्यक्तीचं कोणतं कल्याण त्याच्यातून होताना दिसत नाही. रमण महर्षींकडं एकदा शंकर श्री कृष्ण देव ज्यांनी समर्थांचं सर्व वाङ्मय प्रकाशित केलं, सर्व वाङ्मय, समर्थ ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ते गेले, जिथं जिथं समर्थांचे मठ होते तिथून तिथून त्यांनी हस्तलिखित गोळा केली आणि समर्थांचं सगळं वाङ्मय त्यांनी प्रकाशित केलं. खूप मोठे उपकार महाराष्ट्र जनांवर त्यांचे आहेत. धुळ्याला शंकर श्रीकृष्ण देवांनी एक समर्थ मंदिराची देखील स्थापना केलेली आहे आणि खूप प्रचंड मोठं असं काम त्यांनी केलं की ज्या कामाचा आज आपल्याला संपूर्ण उपयोग होतो आहे. शंकर श्रीकृष्ण देव रमण महर्षींकडे गेले. रमण महर्षींकडे गेल्यानंतर त्यांची ओळख करून देण्यात आली आणि समर्थांचं सगळं वाङ्मय संशोधन करून प्रकाशित करण्याचं काम यांनी केलेलं आहे असं रमण महर्षींना सांगितलं गेलं. तेव्हा रमण महर्षी म्हणाले, हे सगळं लोकांना उपयोगी पडेल, तुमच्याकरता काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारला. शंकर श्रीकृष्ण देवांना त्याचा अर्थ देखील कळला नाही की तुम्ही तुमच्याकरता काय, याचा लोकांना लाभ होईल पण तुम्हाला लाभ काय असं ते म्हणाले. त्यांचं एकूण वेड डोक्यात असलेलं लक्षात घेऊन ते असं म्हणाले की याचा तुम्हाला लाभ काय, तुम्ही तुमच्याकरता काय करता आहात. नंतर शंकर श्रीकृष्ण देवांच्या अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांना एक प्रकारे भ्रम निर्माण झाला. पलंगाला बांधून ठेवायला लागत असे. त्यांनी आपल्या स्वतःकरता काहीही केलं नाही. आत्म्याला जाणण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही. त्यामुळं वेगळे वेगळे भ्रम, की काही भ्रमांनी, जसं हिटलरचा भ्रम होता की आर्यन संस्कृतीमध्ये असलेले आपण जर्मन वंश जो आहे तर तो या जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी समर्थ आहे, या भ्रमापोटी सर्व जर्मन देशाची हानी झाली, मानवतेची देखील हानी झाली. कित्येक तरुण पिढी नेस्तनाबूत झाली, कापली गेली. युरोपामध्ये कित्येक देशांमध्ये पुरुष संख्येने अत्यंत कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. तर काही असणाऱ्या या भ्रमामुळं कितीतरी लोकोत्तर कामं होताना दिसतात, त्याचा लोकांना उपयोग आहे. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी प्रत्येकाने करून घेतलेल्या स्वतःच्या आत्मविकासाशिवाय दुसरं काही जाणत नाही.
कोणत्याही प्रकारची भ्रांती असली तरी ती भ्रांतीच. ज्याचा समाजाला खूप चांगला उपयोग होतो अशा गोष्टी करत असताना देखील आपण आपल्या स्वतःचा शोध घ्यायला विसरू नये. तसं विसरून आपण जे जे काही करू ती सगळी भ्रांतीच, भ्रमच. मग सामान्य संसार असो अथवा लोकोत्तर अशी कार्य असो, हे सगळं भ्रमामध्ये मोडतं. जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा मध्यानी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पा तळी, ते वेळी विश्व स्वप्नासहिते. कारण विश्व हेच जिथं स्वप्न होऊन गेलेलं आहे ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने, ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रे ते सांभाळी, नुरेची जेथे माया राती. त्यावेळेला की ज्या वेळेला सोहम रूपी सूर्य, बोध रूपी सूर्य मध्यानी आलेला आहे आणि आत्मभ्रांती नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही, त्यावेळेला विश्व स्वप्नासहिते, विश्व स्वप्नासहित कोण अन्यथा मती निद्रे ते सांभाळी. हे शब्द देखील आपल्याला कळायला अवघड आहेत. जसं लहान मुलं म्हणतात ना की हा शब्द मला गेलेला नाहीये, इंग्रजी शिकत असताना हा अजून मला गेला नाही असं म्हणतात. तसं आपल्याला याच्यातले काही शब्द अजून गेलेले नाहीयेत. मराठी भाषिक असून देखील अजून आपल्याला शब्द गेलेले नाही. ते वेळी विश्व स्वप्नासहित. विश्व स्वप्न म्हणजे विश्व हेच कोणी एक स्वप्न, जगत हेच कोणी एक स्वप्न. जगत आणि परमात्मा हे वस्तुतः एक असताना ते जगत रूपाने भासणं हेच कोणी एक स्वप्न. विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथामती. अन्यथामती हा एक शब्द आपल्याला गेला नाही. मती याचा अर्थ बुद्धी. जी बुद्धी परमात्म्याला जाणते ती बुद्धी, जी बुद्धी शास्त्रार्थ जाणते, ज्या बुद्धीमध्ये शास्त्रार्थाचा प्रकाश पडलेला आहे, ज्या बुद्धीमध्ये बोधाचा प्रकाश पडलेला आहे, अशी एक बुद्धी की ज्या बुद्धीने परमात्मा दृग्गोचर होतो, ज्या बुद्धीमध्ये परमात्मा दृग्गोचर होतो. त्यावेळेला बुद्धी हे साधन राहत नाही. एरवी बुद्धी हे साधन आहे. बाह्य जगताचं ज्ञान घेण्याचं साधन म्हणून बुद्धी काम करते, मन काम करतं, इंद्रिय काम करतात. पण जेव्हा बुद्धीमध्ये आत्मप्रकाश पडतो तेव्हा बुद्धी हे जगत जाणण्याचं साधन बनत नाही, तर बुद्धीच ज्ञान स्वरूप होऊन जाते. बुद्धीच्या ठिकाणीच ज्ञानाचं विकसन होतं आणि त्या विकसनामुळं विश्व न दिसता परमात्माच आहे असं जाणलं जातं. ही देखील एक बुद्धीच आहे. याला शुद्ध बुद्धी असं म्हणतात, प्रज्ञा असं म्हणतात. या प्रज्ञेला विकार, कामना, विश्व खरं भाषणं या गोष्टी पारख्या झालेल्या असतात, या गोष्टी सोडून गेलेल्या असतात. त्याच्याऐवजी या बुद्धीला स्वरूप, आत्मा, परमात्मा याच्याशी अनन्यता झालेली असते. ही एक बुद्धी आहे. आणि दुसरी एक बुद्धी आहे ज्या बुद्धीला अन्यथामती असं म्हणतात. म्हणजे बुद्धीच करामत करते आहे, बुद्धीच काम करते आहे, पण परमात्म्यापेक्षा अन्यथा, अन्य अशा गोष्टी दाखवते आहे. याला अन्यथामती असं म्हणतात. परमात्म्याखेरीज जगत नियमबद्ध असं जगत ज्या बुद्धीला समजतं ती बुद्धी. जी बुद्धी तर्क लढवते, परमात्म्याच्या ठिकाणी तर्क नाही, तर्क संपतो परमात्मा जाणणाऱ्या बुद्धीच्या ठिकाणी. पण ही बुद्धी मात्र तर्क लढवते. जो तर्क लढवते तशी त्याची दृष्टी बनून जाते. नॉर्मल दृष्टी म्हणजे 6x6 असं म्हणतात. हो ना डॉक्टर, मी चष्मा घालून बोलतोय.
अशी जी नॉर्मल दृष्टी आहे ती नॉर्मल दृष्टी संतांच्या दृष्टीने सर्व ठिकाणी परमात्मा पाहण्याची दृष्टी. आणि परमात्मा तर दिसत नाहीच आहे, पण जो पदार्थ जसा आहे, ज्या अंतरावरून नॉर्मली दिसायला पाहिजे तसाही दिसत नाही, तेव्हा मग चष्मा येतो. अन्यथामती ही अन्यथामती इतिहास, भूगोल, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, आधुनिक सर्व सायन्स, खगोलशास्त्र, सर्व प्रकारची परमात्म ज्ञानाखेरीज असणारी शास्त्र ज्या ठिकाणी विकसन पावलेली आहेत ती अन्यथामती म्हणजे परमात्म्याखेरीज अन्य गोष्टींच्या ठिकाणी बुद्धी रमते, ती अन्यथामती. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, ते वेळी विश्व स्वप्नासहिते, विश्व हेच जेव्हा स्वप्न होऊन जातं तेव्हा त्या विश्वातली जी ज्ञान आहेत ती ज्ञान अन्यथामती होऊन जातात. ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथामती निद्रेते सांभाळी. विश्व स्वप्न, अन्यथामती या विश्वाचं ज्ञान घेणारी बुद्धी, वेगळेपणाने परमात्म भाव सोडून घेणारी बुद्धी, आणि अज्ञान निद्रा. ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथामती निद्रेते सांभाळी. याचा असाही एक अर्थ केला जातो की अन्यथामती हीच कोणी एक निद्रा. त्या निद्रेमुळं विश्व नावाचं स्वप्न प्रतीत होतं. जेव्हा तोच मी आहे असा बोध असणारा सोहमतेचा सूर्य माध्यानी येतो तेव्हा विश्व स्वप्नासहित अन्यथामती निद्रेला कोण सांभाळून ठेवेल, याचा अर्थ कोणीही सांभाळून ठेवणार नाही असं त्यांचं. नुरेची जेथे माया राती, कारण माया रात्रीच्या वेळेला ही निद्रा चालू आहे. माया याचा अर्थ परमात्म्याखेरीज अन्य गोष्टी सत्य वाटणं हीच माया. माया म्हणजे जगत संपूर्ण मिथ्या आहे असं नाही, तर जसं दिसतं आहे तसं ते नाही. ब्रह्म सत्यम, ब्रह्म एकच सत्य आहे. जगन मिथ्या, जगत हे मिथ्या आहे. हे जगताचं मिथ्यत्व आहे. हे मिथ्यत्व म्हणजे जग हे नाहीच आहे असं नाही. म्हणजे जसं खपुष्प, वंध्यासुत अशी उदाहरणं दिली जातात. मृगजळ की जे नाहीच आहे ते आहे असं भासतं, तसं नाही. विश्व या नावाचा पदार्थ दिसतो, त्याला स्पर्श करता येतो, तो नाहीच आहे असं म्हणता येत नाही. पण तो जसा आहे असं वाटतं तसा तो नाही, तो ब्रह्मस्वरूप आहे असं आचार्यांना म्हणायचं आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे जे मिथ्या जगत आहे तेच सत्य वाटणं ही माया. ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथामती निद्रेते सांभाळी. नुरेची जेथे माया राती, ज्या ठिकाणी माया रात्रच शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी माया रात्रीमध्ये पडणारी अन्यथामतीची निद्रा शक्य नाही. त्या निद्रेमध्ये पडणार विश्व स्वप्न देखील नाही. जिथं रात्रच नाही, झोपच नाही, स्वप्नच नाही, त्या ठिकाणी स्वप्नाचं सत्यत्व, अन्यथामतीचं सत्यत्व, निद्रेचं खरंपण हे देखील नाही. म्हणून असं असल्यामुळं सिद्धांत देरफोर अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी
मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागली. म्हणून अद्वय द्वय म्हणजे दोन. दोन कोण? एक मी आणि दुसरं जगत. खरंच द्वैताचे जे सगळे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये एक भक्त आणि एक जगत असं धरलं जातं, असं समजलं जातं. एक परमात्मा आणि एक जगत असं देखील समजलं जातं. एक जगत आणि एक परमात्मा असं जर समजलं जात असेल तर समजून घेणारा कोणत्या तरी एका गोष्टीला समजणारा असतो आणि तो जगताला समजतो. आणि जेव्हा तो जगताला समजतो तेव्हा तो परमात्म्याला समजतच नाही. मग ते द्वैत कसं असेल जर तो एकाला समजतो. म्हणून जो द्वैत सिद्धांत आहे त्या द्वैत सिद्धांतामध्ये देखील परमात्मा आणि जगत असं सांगण्याची एक जी प्रवृत्ती आहे म्हणजे द्वैत, तेही तसं खरं नाही, सत्य नाही. एक जर समजायचं असेल तर जगतच समजलं पाहिजे. आपल्या सकट सर्व जगत अद्वैतच मग, किंवा आपल्या सकट सर्व परमात्मा अद्वैतच. एक परमात्मा आहे आणि एक जगत आहे असं जे धरलं जातं, असं जे समजलं जातं, त्याच्यामध्ये जो समजणारा आहे तो परमात्म्यालाही समजतो आणि जगतालाही समजतो असा कोणता तरी एक भाव व्यतीत होतो. पण जर परमात्म्याला समजत असेल तर जगताला समजणारच नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला पटतंय का मी काय म्हणतोय ते? जर परमात्मा समजत असेल तर जगत समजणारच नाही, मग जगत दुसरं आलं कुठून? आणि जर जगताला समजत असेल तर परमात्म्याला समजणारच नाही. जो जगताला केवळ जाणतो तो परमात्म्याला जाणणार नाही आणि जो केवळ परमात्म्याला जाणतो तो जगताला जाणणार नाही. मग हे द्वैत येतं कसं आणि आलं कुठून? हा द्वैत सिद्धांत नेमका काय आहे? हा द्वैत सिद्धांत परमात्म्याबाबत संपूर्ण अनभिज्ञच आहे. तो आपल्या स्वतःला मानतो आणि जगताला मानतो. मी कोणीतरी आहे आणि जगत कोणीतरी आहे आणि हेच खरं द्वैत आहे आपल्या ठिकाणी असणार. तो देव आहे आणि मी भक्त आहे अशा द्वैतानी जिथं सुरुवात होते ती गोष्ट त्याला अद्वैतात घेऊन जाते. त्या ठिकाणी द्वैत कालांतराने संपूनच जातं. हा द्वैताचा सिद्धांतच होऊ शकत नाही. आचार्यांनी जी अद्वैताचं एकूण मांडणी केली ती याच तत्वावर केली की अगदी भक्त या भावनेने जरी सुरुवात केला तरी अद्वैतात जाण्याखेरीज गत्यंतर नाही, अद्वैतात जाईलच. समर्थांनी तर म्हटलेलंच आहे की विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे. त्यामुळे भक्ताच्या स्थितीमध्ये अद्वैतच आहे. जो ध्यान करतो त्याच्या स्थितीमध्ये अद्वैतच आहे. द्वैत तेव्हा निर्माण होतं की जेव्हा आपल्या स्वतःला आपण कोणीतरी वेगळा समजायला लागतो. वेगळा म्हणजे या जगतापेक्षा देखील वेगळा. जो वेगळा आहे तो जगतालाही जाणेल, मग परमात्म्याच्या शास्त्रांना देखील जाणेल, भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र हे देखील जाणेल आणि आर्किमिडीज काय म्हणतो, आईन्स्टाईन काय म्हणतो याचाही अभ्यास करेल. पण द्वैताच्या मुळाशी मूलगामी प्रेरणा जर काही असेल तर मी कोणीतरी आहे या भावनेची. आपण स्वतः आणि सर्व विश्व, मग परमात्मा सांगणारं शास्त्र देखील असो अथवा जगता संबंधी सांगणारी शास्त्र देखील असो, पण आपण कोणीतरी वेगळे आणि बाकीचं सर्व जगत वेगळं, जगताचं ज्ञान वेगळं असं सांगणारं जे शास्त्र आहे ते द्वैत शास्त्र म्हणून ओळखलं जाणारं शास्त्र आहे. आणि ज्या वेळेला आपण स्वतः जो जाणणारा आहे तो आपली दृष्टी बदलून
आपल्या स्वतः संबंधीचं ज्ञान प्राप्त करून घेतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की ते ज्ञान झाल्यानंतर डोळे उघडून बाहेर पाहिल्यानंतर बाहेर देखील तेच ज्ञान भरून राहिलेलं आहे, अद्वैत आहे. अज्ञानाच्या सापेक्ष, अहंकाराच्या सापेक्ष जी दृष्टी तयार होते त्या दृष्टीमुळे द्वैत आहे. द्वैत बाहेर नाहीये. द्वैत जगत आणि परमात्मा याच्यामध्ये नाहीये, कारण परमात्मा आणि जगत एक आहेत असा शास्त्राचा सिद्धांत आहे. द्वैत पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये आहे. अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. ही खूप मोठी ओवी आहे. आपण पुढच्या वेळेला पाहू. मला असं वाटतं की ही 16व्या 17वा अध्यायामध्ये असणारी जी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली गुरुस्तवन आहेत, ती गुरुस्तवन कित्येक काळ चालू राहतील की काय करू जाणे. प्रत्येक वेळेला जास्तीत जास्त आपण 1-2 ओव्या, अधिकाधिक 3 ओव्या एवढेच पुढे जातो आहोत. नुसतं जर वाचलं किंवा थोडंच काही जर निरूपण केलं, याचं थोडं निरूपण होऊच शकत नाही. याच्यात सर्व गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वज्ञान विषयक अशा ठासून भरलेल्या आहेत, पुरेपूर भरलेल्या आहेत. त्यामुळं पण हे पाहण्यामध्ये देखील आनंद आहे, गोडी आहे. आपण लक्षात मात्र हे ठेवायचं की हा केवळ आपला बौद्धिक खेळ होता कामा नये. जर ज्ञानेश्वर महाराज सर्व विश्वाला विश्व स्वप्न असं म्हणतात, त्या स्वप्नाला कारण अन्यथा मती असं म्हणतात, अन्यथा मती हीच निद्रा असं म्हणतात, तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अन्यथा मती निद्रेला सांडणं आवश्यक आहे, सोडणं आवश्यक आहे आपल्या पक्षी, आपल्या जीवनामध्ये. ही काही तिराहितांसंबंधी चाललेली गोष्ट, घटना नाही. आपल्या बाबतीत हे घडलं पाहिजे अशा निश्चयाने आपण ऐकलं पाहिजे. प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा माध्यानी आलिया, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आचार्य उभे राहतील तर बरोबरच आहे ते. आपल्या डोळ्यासमोर व्यास उभे राहतील तर ते बरोबरच आहे. आपल्या डोळ्यासमोर स्वरूपानंद ज्ञानेश्वर महाराज स्वामीजी उभे राहतील तर बरोबरच आहे. पण आपल्या डोळ्यासमोर आपण स्वतः देखील असावं की आपल्या स्वतःच्या बाबतीत या गोष्टी घडाव्यात असा निश्चय कुठेतरी या श्रवणातून निर्माण व्हावा, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. ज्ञानेश्वरी उलगडून दाखवण्याचं काम ही काही केवळ बौद्धिक गोष्ट म्हणून चाललेली नाही, तर आपल्याला हे जीवन जगायचं आहे या भावनेनी, अशा प्रकारच्या निश्चयाने आपण या गोष्टींकडे पाहूया. जर तसं आपण पाहिलं तर या गोष्टी आपल्याला फार मोठा बोध निर्माण करून देतील, आणि निर्माण करून दिलेला जो बोध आहे त्याचा क्षेम देखील, संरक्षण देखील सद्गुरूंच्या कृपेने या गोष्टीच करून देतील. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परापर गुरु ज्ञानदेव भगवंत. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामी नारायण हरी हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय।